नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान करता अर्ज करण्याची जी काही अंतिम मुदतवाढ आहे ही 2 जून 2025 इतकी कृषी विभागाकडून आता सांगण्यात येत आहे. तर बियाणे सोडतची जी काही तारीख आहे ही 3 ते 5 जूनच्या दरम्यान असणार आहे. तर यामध्ये पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. तर मित्रांनो, आपण ही जर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे घटकासाठी जर अर्ज केलेला असेल तर यामध्ये आपली जी काही निवड यादी आहे या निवड यादीमध्ये आपण आपले नाव पाहू शकतात. तर यामध्ये आपण कोणत्या तारखेला अर्ज केलेला आहे आणि किती वाजता अर्ज केलेला आहे त्याचा टायमिंग सुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात. जर आपल्या गावामध्ये जर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असेल तर यामध्ये सर्वात अगोदर अर्ज हा कोणत्या शेतकऱ्यांनी केलेला आहे हे सुद्धा आपण यामध्ये चेक करू शकतात. तर ते कसं, तर सर्वप्रथम मित्रांनो, महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपणास यायचे आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तर येथे आल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड नुसार निवड यादी याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, येथे आपण महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार निवड यादी. तर कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी सर्वसाधारण प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहेत. तर योजनेच्या मार्गदर्शन सूचना लागू राहतील. तर याची जी काही निवड यादी आहे तर यामध्ये आपण पाहू शकतात की येथे याचा जो काही प्राधान्यक्रम असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी दिव्यांग शेतकरी बांधवांना यामध्ये प्राधान्य असणार आहे. त्यानंतर विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांना निर्धारित केलेल्या निधीनुसार लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक संवर्गामध्ये महिला जर शेतकरी असतील तर महिला शेतकरी भगिनींना लाभार्थी निवडीमध्ये यामध्ये प्राधान्य असणार आहे. तर मित्रांनो, आपणास येथे लाभार्थी तपशील शोधा याच्यामध्ये बाबीच्या प्रकारमध्ये आपणास येथे बियाणे, औषध व खते हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर आपणास आपला जिल्हा याच्यामधून निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर आपणास आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाचे नाव याच्यामधून निवडून घ्यायचे आहे. गावाचे नाव निवडल्याच्या नंतर येथे योजनामध्ये आपणास मित्रांनो येथे खाली यायचे आहे. खाली आल्याच्या नंतर आपणास येथे सीड व्हिलेज स्कीम हे ऑप्शन याच्यामध्ये निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे अर्ज क्रमांक टाकण्याची आवश्यकता नाही. तर आपण आपल्या गावामधील जे काही यादी आहे ही यादी आपण यामध्ये पाहू शकणार आहात. तर जर आपल्याकडे अर्ज क्रमांक असेल तर आपण अर्ज क्रमांकद्वारे सुद्धा यामध्ये शोधू शकतात. तर त्यानंतर आपणास येथे शोधा या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या गाव वाईज यादी यामध्ये आपण पाहू शकतात मित्रांनो. तर येथे एक्सपोर्ट टू PDF हे ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपण ही जी काही PDF आहे ही PDF सुद्धा यामध्ये डाउनलोड करू शकतात किंवा एक्सेल फाईल सुद्धा यामध्ये डाउनलोड करू शकतात. तर आपण येथे पाहू शकतात की येथे बाबीचा प्रकारमध्ये आपणास येथे सीड ऑप्शन दाखवेल. योजना NFSM ऑइल सीड्स अँड ऑइल प्लॅम्स. त्यानंतर घटकाचे नाव आपण पाहू शकतात की येथे खरीप सर्टिफाईड सीड डिस्ट्रीब्युटर. त्यानंतर येथे सोयाबीन या घटकासाठी या शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे. तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की अनुदानाची जी काही रक्कम आहे ही रक्कम सुद्धा आपणास येथे दाखवली जाणार आहे की 2,887 रुपये 50 पैसे इतके अनुदान या शेतकऱ्याला यामध्ये निवड झाल्यावर मिळू शकते. तर येथे जे काही क्षेत्र आहे या शेतकऱ्यांनी लावलेले तर येथे आपण पाहू शकतात की 35R. त्यानंतर येथे आपण अर्ज सादर केल्याची तारीख आणि वेळ सुद्धा पाहू शकतात की ते 28/5/2025 ला या शेतकऱ्यांनी हा अर्ज यामध्ये भरलेला आहे. टायमिंग सुद्धा येथे पाहू शकतात. तर यामध्ये या शेतकऱ्याचा हा जो काही अर्ज आहे हा अर्ज पहिला आहे. त्यानंतर हा जो काही अर्ज आहे हा दुसरा अर्ज आहे. 28 तारखेचाच आहे हा. त्यानंतर येथे 29 तारखेचा हा अर्ज आहे मित्रांनो. टायमिंग सुद्धा येथे पाहू शकतात 6:21. त्यानंतर 29 तारखेचाच हा जो काही अर्ज आहे. त्यानंतर खाली 31 तारखेचा हा अर्ज आहे आणि अनुदानाची जी काही रक्कम आहे ही रक्कम सुद्धा आपण येथे पाहू शकता. तर मित्रांनो, यामध्ये या शेतकऱ्यांची निवड यामध्ये होऊ शकते की कारण की यांचा जो काही अर्ज आहे हा पहिला अर्ज आहे. त्यानंतर हा जो काही अर्ज आहे हा दुसरा अर्ज आहे, हा तिसरा अर्ज आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. या पद्धतीने बियाणे सोडसाठी हे जे काही अर्ज आहे हे अर्ज यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्या अर्जाची जर निवड झाली तर तशा प्रकारचा SMS सुद्धा आपल्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. यामध्ये कोणाचे अर्ज हे प्रथम आलेले आहे तर हे असे आपण यामध्ये चेक करू शकतात. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.